मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी प्रभाकर देशमुख यांनी मोहोळ येथे जोरदार घोषणाबाजी केली। पाहूया शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी काय म्हटलं आहे ते। मी राष्ट्रीय मराठा जनहित शेतकरी कुणबी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा गेल्या 40 ते 45 वर्षापासून वनवाद चालू आहे। त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचं बलिदान हे आम्ही कधीही विसरणार नाही। त्यांच्यानंतर 60 ते 65 मराठ्याच्या तरुण मुलांनी मराठा आरक्षण हक्काचं मिळालं पाहिजे या मागणीसाठी बलिदान दिलेलं आहे। त्याचं काडी मात्र तत्कालीन सरकार असो चालू सरकार असो यांना काही त्याचं देणं घेणं वाटत नाही। 2016-17ला कोट्यवधीचे मोर्चे निघाले, त्यात पण आश्वासन दिलं, ते खोटं ठरलं। त्याच्यानंतर गेल्या 8 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा कोणतरी एक जीवाचं रान करणारा एक वाली आम्हाला भेटलेला आहे आणि त्यांच्या रूपानं त्यांनी 3 ते 4 वेळा प्राणांतिक उपोषण केलं, पाणीसुद्धा पिले नाहीत। अशा परिस्थितीत मंत्री येतात, भेटतात, जरांगे पाटलाला आणि तमाम महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मराठ्यांना येड्यात काढण्याचं काम या मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। आणि या बाबतीत एक दुर्दैवाची बाब अशी आहे की महाराष्ट्रातला ज्या जातीत जन्माला आलेला हा मराठ्याचा आमदार ही औलाद याला मी जाहीर करतोय, तुम्ही येत्या विधानसभेला मराठ्याचं सर्टिफिकेट जोडता कामा नये, कारण तुम्ही मराठ्याची औलाद नाही। ही जाहीरपणे मी तमाम महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मराठ्याच्या वतीने मी त्यांना आवाहन करतोय। आणि जरांगे साहेबाला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही। वाशीच्या ह्याच्यात 1 कोटीच्या वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लेखी आश्वासन दिलं की सगळे स्वरांचा सगळ्यांचा आम्ही समावेश करतोय, तो पण लेखी स्वरूपात दिलेला शब्द पाळला नाही। म्हणजे धाडस कसं काय होतं एवढं की कोट्यवधी मराठ्यांना तुम्ही येड्यात करताय। आमचा ओबीसीला विरोध नाही, त्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे। धनगर समाजाबाबत सुद्धा आम्हाला आपुलकी आहे, धनगर समाजाबाबत सुद्धा ती एसटीसीमध्ये त्यांचा समावेश झाला पाहिजे। परंतु या बाबतीत या शासनाने जो दुजाभाव चालू केलेला आहे त्याची किंमत तुम्हाला येत्या लोकसभेला मोजावी लागेल। आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रातल्या जो मराठा लोकसभेचा उमेदवार असेल त्याला आम्ही मराठा तमाम मतदार सगळे एकत्र येऊन त्याला माती चालल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, कारण भविष्यात तर त्याला मराठा जातीची आठवण त्याला येत्या इलेक्शनला पाडल्याशिवाय त्याला मराठीची जात ही त्याला लक्षात येणार नाही। हे दाखवून देण्याची शपथ आम्ही छत्रपती शिवरायांच्या आणि संभाजीराजांच्या साक्षीने घेतोय। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार तुम्ही ही अमर अकबर अंतरी तुम्ही अमर अकबर अंतरीचा पिक्चर दाखवू नका। तुम्हाला सुद्धा उद्या भविष्यात आम्ही रस्त्यात फिरू देणार नाही। वेळ प्रसंगी तुमच्या गाड्या फोडून तुम्हाला गाडीतनं गचुरीला धरून जा विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, कारण तुम्ही आमची मराठ्यांची फसवणूक केलेली आहे। वेळ आली त्यांच्यावर आम्ही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करू। जरांगे पाटलांचा आता मोहोळमध्ये आगमन होणार आहे। अक्षरशः 2 ते 3 लाखाचा समुदाय मराठ्यांचा गोळा झालेला आहे। या बैठकीमध्ये इतर समाजाची सुद्धा 18 पगड जातीचे लोक यामध्ये सहभागी आहेत। त्या समाजाचा आम्हाला बहुजन समाजाचा अभिमान वाटतो, कारण त्या बहुजन समाजानं छत्रपती शाहूंनी जो ते समतेचं राज्य या महाराष्ट्रात आणलं आणि त्यांनी काही समाजाला सुद्धा आरक्षण दिलं, याची पण जाणीव या इतर समाजाला ठेवलेली आहे। त्यामुळे त्या समाजाचा आम्हाला अभिमान वाटतो।